ज्याला आपण डेव्हलपमेंट स्टोरी म्हणतो, सक्सेस स्टोरी म्हणतो, तशी जरी छापून आली तरी ती वाचावीशी वाटते. आम्ही कुणाचेही शत्रू नाही. जे पत्रकार मंडळी माझे मित्र आले असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की ब्राह्मण संघटन हे कुणाच्याही शत्रुत्वासाठी निर्माण झालेलं नाही. ते त्यांच्या कल्याणासाठी आहे आणि ते संघटन सर्वांनीच करावं. आपापल्या जाती धर्माचे संघ पुढे न्यावेत, यात काही वावगं नाही असं मला वाटतं. त्यामुळे ब्राह्मण समाज आजही आदर्श मानला जातो, तो तसाच मानला जावा. फक्त ज्या काही उणिवा आपल्यामध्ये आहेत असं आपल्याला वाटतं त्याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. ब्राह्मण समाजामध्ये अशी घटना घडू नये असं मला वाटतं. जी पुण्यात घडली ती सांगतो आणि कदाचित थांबवतो, कारण मी बराच वेळ बोललो. अजून देशमुख सरांना बोलायचं आहे. पण पुण्यामध्ये असं घडलं की कॅनडामध्ये राहणारे एक ग्रस्त ते आपल्या आईवडिलांना म्हणाले, आईवडील दोघेही 75च्या पुढे. त्यांना म्हणाले, कशाला पुण्यात राहता, मी कॅनडामध्ये राहतो, मला आता ग्रीन कार्ड वगैरे आहे, तुम्ही तिकडे चला. त्या आईवडिलांनी आनंद व्यक्त केला की चला बरं झालं. त्यात तो मुलगा म्हणाला की तुम्हाला नातवंडांची खेळायला मिळेल, छान चैनीत राहाल, मला आता भरपूर पगार आहे, मी घरबीर बांधलं आहे तिकडे, हे विकून टाका, खेडूक मिडूक तुमचं काय असेल तेही संपवा आणि मी 1 महिन्याभराने परत येतो, तुम्ही माझ्याबरोबर जायची तयारी करा. ते बरं म्हणाले. त्याप्रमाणे त्यांनी तयारी केली. घरभर विकलं. पुण्यातलं जवळजवळ 50-1 लाख रुपयाचा बंगला होता त्या काळामधला, तो विकला. आणि आता प्लॅटफॉर्मवर एखादा मनुष्य आपली गाडी येते म्हणून थांबावा तसं ते थांबून राहिले. मुलगा आला. मुलांनी एक टॅक्सी मागवली. त्या टॅक्सीतनं तिघही जण, म्हणजे तो मुलगा आणि त्याचे आईवडील, हे तिघं जण लोहगाव विमानतळावरती गेले. तिथून ते मुंबईला येणार आणि मुंबईहून पुढे परदेशात जाणार. ते लोहगाव विमानतळावर पोहोचले. मात्र तो मुलगा म्हणाला की सिक्युरिटीवाले जरा यांना आत सोडा, यांची तिकीटं माझ्याजवळ आहेत, मी एक फोन करून येतो. तो फोन करायला म्हणून तो गेला. तो 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, तो परत आलाच नाही. बाप डेप्युटी सेक्रेटरी होता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये. त्याच्या लक्षात आलं की आपण बहुतेक मुलाकडनं फसवलं जातोय. म्हणून त्यांनी एअरपोर्ट अथॉरिटीला जाऊन विचारलं की बा हे आमच्या दोघांची नावं मुंबईच्या विमानात आणि तिथून पुढे कॅनडाच्या विमानात आहेत का, जरा बघता का. त्यांनी ते शोधली लिस्ट आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की त्या दोघांची नावं त्याच्यामध्ये नव्हती आणि त्या मुलाचंही नाव नव्हतं. तेव्हा वडिलांच्या हे लक्षात आलं की आपल्या मुलांनीच आपल्याला फसवलंय, आणखी आता आपण कुठे जाणार. म्हणून त्यांनी नातवंडाला दाखवण्याकरता जी कॉईन्स बरोबर घेतली होती त्यातली 1-2 कॉईन्स त्या कॉईन बॉक्समध्ये टाकली. आपल्या मित्राला फोन केला आणि त्याला डोळ्यात पाणी आणून विनंती केली की बाबा रे, मी माझ्या मुलाकडनंच फसवलं गेलो आहे, तर तू आता एक काम कर, तुझी गाडी घेऊन ये आणि आम्हाला कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन सोड. त्या ग्रस्तांचं नाव कुलकर्णी होतं. म्हणून अशी कुठलीही घटना ही ब्राह्मण समाजामध्ये होणार नाही. फार वैफल्यग्रस्त असा मध्यमवर्ग जो आहे त्या मध्यमवर्गातच पाळणाघरं आणि वृद्धांची संख्या ही दोन्ही पाळणाघरात आणि वृद्धाश्रमात पाठवण्याच्या स्थितीमध्ये आहेत. तेही घडणार नाही. म्हणून मला आज देशपांड्यांच्याकडे जेव्हा मी गेलो आणि त्यांचं संपूर्ण असं भरलेलं छान घर पाहिलं, त्यांचे जवळजवळ 80 वर्षाचे किंवा त्याहीपेक्षा जास्त 85 वर्षाचे वडील पाहिले, त्यांच्या मातोश्री पाहिल्या. या वयामध्ये त्या आता 75 क्रॉस केलेल्या असणार हे नक्की, पण पाडवाय म्हणून इतके सुंदर साडीबिडी नेसून पुरणाच्या पोळ्या करत होत्या. हो, आता हे नक्की आहे की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पण तरीसुद्धा मला त्यांच्या सुनांचं कौतुक वाटलं, त्यांच्या मुलांचं कौतुक वाटलं. ते स्वतः या वयामध्ये ड्रायव्हिंग करत मला स्टँडवरनं घेऊन आले. हा जो सगळा एकत्र कुटुंब राहण्याचा जो प्रकार आहे तो ब्राह्मणांनी पुन्हा एकदा पुनर्स्थापित करावा की काय त्याचाही विचार करावा. कुणाचं जमत नाही हो, अनेकांच्या बरोबर जमत नाही. तुम्हाला काय वाटतं की कुठलीही पती पत्नी आदर्श असतात? नसतात. आमचं लग्न नावाचं आम्ही एक नाटक करायचो, त्यात एक वाक्य होतं की नवराही मेड टू ऑर्डर मिळत नाही आणि बायकोही नाही. नवराही नाही आणि बायकोही नाही, रोज वाद होतात. तर त्याच्याऐवजी जर आपण एकमेकांना धरून राहिलो तर मला वाटतं की बऱ्याच प्रमाणात आपले प्रश्न सुटू शकतील. आपल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कॉलेज काढावं की काय असं सातत्यानं बोललं जातं. त्याचा विचार एकदा साकल्यानं व्हावा. त्यासाठी एखादी यंत्रणा, मगाशी देशपांडे साहेबांनी बोलताना असं म्हटलं की थिंक टँक आपण एखादा निर्माण करावा का. तर मी आता परत मुंबई पुण्याला गेलो की एक ती आयडिया फ्लोट करून बघेन.
2-4 लोक जर म्हणाले की ठीक आहे आम्ही त्यात इनिशिएटिव्ह घेऊ, तर त्यांचं इथे येणं किंवा इथून तिथे जाणं हे काही करता येते का ते आपण पाहू. आणि ब्राह्मण्याचं दर्शन सातत्यानं होईल ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर हिंसाचार, बलात्कार, आर्थिक घोटाळे, देशद्रोहासारखे प्रकार, लैंगिक छळ, फसवणूक, लूटमार, मारामाऱ्या इत्यादी प्रकरणात आपल्या समाजातली माणसं दिसणार नाहीत, याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. सर्वसाधारणपणे दिसत नाहीत. तुम्ही जर मीडिया आत्ता पाहिलं, कुठलंही पेज काढलं तर त्यामध्ये जे दोषी म्हणून दाखवले जातात त्यांच्यात ब्राह्मण समाजातली नावं ही फार कमी दिसतात. हा मोठा अभिमानाचा भाग आहे आणि तो तसाच राहावा असं मला प्रामाणिकपणानं या ठिकाणी सांगावं असं वाटतं. मी शिरवाडकरांची एक सॉल्लोकी म्हणेन या संदर्भात की ब्राह्मण समाजाने आपल्या ताकदीवर कसं उभं राहावं. तर त्यातला तो संपूर्णपणे सर्वस्व हरलेला आप्पा बेलवलकर नावाचा नटसम्राट जो आहे तो सातत्यानं हे म्हणतो बघा, त्याने आपल्या मुलांना सगळं देऊन टाकलेलं आहे आणि तो बेघर झाला आहे. त्याच्याजवळ आता त्याच्यासाठीच काही नाही तर तो इतरांना काय देणार. म्हणून तो एवढंच म्हणत राहतो की घर देता का घर, घर देता का घर, घर देता का घर, असं तो सातत्यानं म्हणतो आहे. आणि एका बूट पॉलिशवाल्याच्या आधारानं तो राहतो आपल्या मुलांना सगळे पैसे दिल्यामुळे, ब्लॉक दिल्यामुळे. ते दृश्य मुलगा पाहतो. मुलगा चौपाटीवरती येतो बापाचा शोध घेत घेत, बापाच्या पुढे हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो की अप्पा अप्पा प्लीज घरी चला, नाही तर शोभा होईल तुमची आणि आमचीही. असं म्हटल्याबरोबर इतकी वर्ष अपमानित झालेला तो आप्पा बेलवलकर चिडतो, संतापतो आणि खरचतो. दूर व्हा या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा, दया दाखवा म्हणून ज्युलियस सीझर कुणाची याचना करीत नाही आणि कधी कुणी याचना केली तर त्याला दयाही दाखवित नाही. सीझर अचल आहे. कसा सीझर अचल आहे? उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा. त्याच्या आढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशावर चितारल्या आहेत लक्षावधी ठिणग्या, प्रत्येक जळतीये चमकते, पण आपल्या स्थानावर अविचलपणे राहणारी फक्त एकच ध्रुवाची चांदणी. त्या पद्धतीचा ब्राह्मण समाज व्हावा अशी माझी इच्छा आहे. पुण्याला मोरेश्वर घैसास गुरुजी नावाचे एक ग्रस्त काम करत आहेत. त्यांनी या पद्धतीनं मांडणी चालवलेली आहे की नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींना मारलंच नाही. महात्मा गांधींचं बराच काळ पोस्टमॉर्टेम रिपोर्टच मिळाला नव्हता आणि तो त्यांनी मिळवला आहे माहितीच्या अधिकारामध्ये. आणि आता त्यांनी सरकारला नोटीस पाठवली आहे आणि असं सांगितलं आहे की आमचा काही दोष नसताना आमची घरदारं जाळली गेली, त्याचं कॉम्पेन्सेशन आम्हाला मिळालं पाहिजे. किती वर्षांनी आणि काय हा मुद्दा नाही, पण ते कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. आणि त्याचं त्यांनी गणित करून दाखवलं आहे की तुम्ही 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जर शिखांना कॉम्पेन्सेशन देता तर आमचाही काही दोष नाही. सगळ्या समाजाने महात्मा गांधींचा खून केलेला नाही. पण त्याचबरोबर माळगावकर नावाच्या एका ग्रस्तांच्या पुस्तकामध्ये असा एक संदर्भ आहे की एक दिवस त्यांना फोन येतो आणि त्या फोनवरती असं सांगितलं जातं की तिकडे भालाकार भोपटकर आहेत का. तर ते म्हणतात आहेत, मीच बोलतोय. मी आंबेडकर म्हणून बोलतोय, तुमचा माझा तसा परिचय नाही. हे आंबेडकर पुढे ज्यांना भारतरत्न मिळालं आणि B.R. आंबेडकर म्हणून ज्यांची खूप ख्याती झाली आणि जे घटनाकार म्हणून आपण ज्यांना मानतो, त्या आंबेडकरांनी फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि तुम्ही मला 1-2 दिवसात भेटा, कुठे भेटूया, पण सचिवालयात तिकडे तिकडे नको, आपण तो जो यमुना रोड म्हणून आहे दिल्लीत तिथे 6व्या मैलाच्या ठिकाणी भेटूया. आणि म्हणून हे दोघेही जण भेटतात आणि त्यावेळेला स्वतः आंबेडकरांनी त्यांना सांगितलेलं आहे भोपटकरांना, ते मनोहर माळगावकरांनी लिहिलं आहे आणि तेच माझ्या पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिमा आणि वास्तव या पुस्तकामध्ये मी घेतलं आहे. पण त्यांनी असं सांगितलं त्यांना की सावरकर हे पूर्णपणे निर्दोष आहेत आणि त्यांना महात्मा गांधींच्या खून खटल्यात गोवा असं आमच्यातल्या मंत्रिमंडळातल्या एका महत्त्वाच्या मंत्र्यांनी सांगितलं आहे. तेव्हा भोपटकर त्यांना एवढंच विचारतात की ते मंत्री म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत का. सांगण्याचा मतलब इतकाच मित्रांनो की अत्यंत डिस्टॉर्टेड असं काही काही लिहिलं जातं. आपण त्याचाही विचार केला पाहिजे आणि आपली कातडी बचवण्याकरता नाही
पण ब्राह्मण हा तिन्ही लोकी श्रेष्ठच आहे ही भूमिका घेऊन आपण काम केलं पाहिजे. ते अलीकडचं चरण आहे ते आपण सोडून देऊया. तो झाला भ्रष्ट तरी तो श्रेष्ठ असं नाही होऊ शकत. एखादा भ्रष्ट असेल तर तो भ्रष्टच आहे, त्यामध्ये काही शंका नाही. पण आपण त्या कॅटेगरीमध्ये जाणार नाही या पद्धतीचा विचार आपण केला पाहिजे आणि देशावर प्रेम करण्याची श्रद्धा ठेवली पाहिजे. माझी नात मला सांगते तेवढा श्लोक सांगतो आणि थांबतो. माझी नात मला सातत्यानं एक गोष्ट सांगते मित्रांनो, ती आपण ती म्हणते की तुम्ही ते जेवताना जे म्हणता ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, ते नका म्हणू. ती मला स्वच्छ सांगते की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. आणि मग आपण जेवतो. माझी जानकी इंजिनिअरिंग पास झाली, ती मला सांगते आजोबा हा श्लोक इथे पर नका म्हणू. मी विचारतो का नको म्हणू. ती म्हणते एवढ्या करता नका म्हणू की त्यातला जो श्रीहरी आहे दॅट श्रीहरी इज नो मोर व्हिजिबल, तो दिसत नाही म्हणते. तिचं बरोबर असेल हो. ती रोज वर्तमानपत्र वाचते, ती TV पाहते, ती रेडिओ ऐकते. ती मला विचारते की खरोखरीच या देशामध्ये परमेश्वर आहे. तर मग काश्मीरमध्ये पंडितांची एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्या झाली तेव्हा तो काय सुट्टीवर होता? एवढं मोठं गोधरा प्रकरण झालं, कुठे होता तुमचा श्रीहरी? इतकंच काय, पण 12 वर्षापूर्वी त्या अफजल गुरुनं संसदेचे कळस किंवा कापून नेले, कुठे होतं तुमचा श्रीहरी? त्याच्याऐवजी माझ्या मॅडमने एक वेगळा श्लोक सांगितला, तो तुम्ही म्हणा, बघा किती छान वाटतं. आणि मग तो श्लोक मला ती कंपल्सरीली टेबलावर म्हणायला लावते. ती म्हणते ते वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, असं तुम्हाला म्हणायचं तर म्हणा. पण माझ्या मॅडमनी देशभक्ती निर्माण होईल असा श्लोक निर्माण केला आणि तो आपण म्हणूया. काय ते म्हणते, असं म्हणा, वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे, कृषीवल कृषी कर्मी राबती दिवस रात्र, श्रमिक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात, करुणी स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल, उदर भरण आहे चित्त होण्या विशाल. तर मला वाटतं या पद्धतीने संस्कार झाला तर अजूनही संस्कार होईल. पण आम्ही संस्कार कसं करतो, ज्यात ब्राह्मण मंडळी पण आहेत. जे देशपांडे सर आमच्या घरी फोन करतात, आमची बायको घेते, ते विचारतात आहेत का सर, आहेत का? ही माउथपीसवर असं हात ठेवते आणि म्हणते 1 मिनिट मी बघते आहेत का. काय बघायचं असतो? मी काय कोणी उदयनराजे भोसले आहे? माझे 5-25 खोल्यांचं दालन आहे आणि सगळं नवरा कुठे बायकोला ठाऊक नाही. पण ती बघते म्हणते याचा अर्थच असा असतो की तुम्ही त्यांच्याशी बोलायचं की नाही हे ती बघणार असते. मी वरती दाढी करत असतो. मला ती सांगते देशपांडे सरांचा फोन आहे औरंगाबादहून. मी म्हणते काय म्हणतात ते? तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहात ना, तुम्ही काय त्यांना तारीख दिली आहे ना, 11 तारीख पाडवा, नाही तर तुम्ही कुठेतरी आणखी कोणाला तरी तारीख द्याल, गोंधळ कराल. अरे बापरे 11 तारीख का? आपण 11 तारीख शरद पवारांनी दिली आहे. आता जी तारीख शरद पवारांना महाराष्ट्रात कोणी दिली ती देशपांडे साहेबांना कोण देणार? ते म्हणते ते मला सांगू नका, ही इज होल्डिंग द लाईन, मी काय सांगू तेवढं सांगा. मग मी म्हणतो थोडा विचार करतो आणि सांगतो की तू त्यांना आत्ता सांग मी घरात नाहीये. हे माझी मुलं ऐकतात, हे माझी नातवंडही ऐकतात आणि त्याच मुलांना आणि त्याच नातवंडांना संध्याकाळी देवापुढे उभं राहून मी काय सांगतो, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. हे बाळानो, आपण सत्यवचनी राजा हरिश्चंद्राच्या देशातली माणसं आहोत, तेव्हा खरं बोला. मग आमची नातवंड 21व्या शतकातली आहेत हो. ती लगेच म्हणतात आजोबा आम्ही तर नेहमीच खरं बोलतो. पण तुम्ही आणि आजी सकाळी त्या देशपांडे काकांचा फोन आला तेव्हा खरं बोलत होता. संस्कारांचा प्रॉब्लेम असला तर तो तिथे आहे मित्रांनो. ते आपल्याकडनं होणार नाही. या देशाबद्दल यत्किंचित एक कणभर देखील मनामध्ये आपल्या वाईट येणार नाही. आपण आपला जो जाती धर्म आहे तो उत्तम प्रकारे पार पाडू, त्यातली कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडू, अशी आज आपण पाडव्याच्या निमित्तानं जवळजवळ शपथ घेऊया. सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो. मला इतक्या लांब बोलावल्याबद्दल, माझं भाषण ऐकून घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. पण बऱ्याचशा कोपरखळ्या, बरेचसे चिमटे, आपल्या समाजाबद्दल एक चांगलं चित्र आपल्यासमोर त्यांनी उभं केलं आहे आणि जाता जाता एक प्रचंड आशावाद देखील आपल्यासमोर त्यांनी उभा केलेला आहे. त्याबद्दल मी
सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. काही प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर या ठिकाणी डॉक्टर साहेब एवढ्या लांबून आलेले आहेत. बऱ्याच क्षेत्रात साहित्यिक क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा अभ्यास आहे. उपस्थितांपैकी काही जणांच्या मनामध्ये शंका देखील असू शकतील किंवा काही त्यांना विचारायचं असेल तर आपण एक 5 मिनटं खुल्या चर्चेसाठी ठेवलेली आहेत. कोणी इच्छुक असेल तर विचारू शकतं. निश्चितप्रमाणे त्या अँटी ब्राह्मण साईटवर आपण सफर करावं आणि आपली प्रतिक्रिया नोंदवावी. आपण जे सोशल मीडियामध्ये आपण वावरणार आहोत, भविष्यामध्ये अशा सोशल मीडियांचा आपल्या कामावर प्रचंड मोठा प्रभाव पडणार आहे. आणि आपण जे अपलोड करणार आहोत इथली माहिती, या माहितीचं ॲनालिसिस परफेक्टली झालं पाहिजे, कारण आपल्यामध्येही इतर समाजाचे घुसखोर शिरू शकतात. याची काळजी आपण जाणीवपूर्वक ठेवली पाहिजे, एवढीच विनंती. आणि दुसरा भाग, केवळ पाडव्याच्या दिवशीचा मुहूर्त चुकला म्हणून फेरी काढण्याच्या ऐवजी रामनवमीच्या दिवशी फेरी जरी काढली तरी हे योग्य राहील, अशी माझी एक छोटीशी सूचना आहे. धन्यवाद. ठीक आहे, मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया. विचाराच्या दृष्टीने मी एवढा काही मोठा नाही, पण आत्तापर्यंतच्या 40 वर्षाच्या आयुष्यात मला जे काही जाणवलं ब्राह्मणांविषयी त्याविषयी थोडंसं बोलू इच्छितो. ध्रुव बाळासारखं स्थान ब्राह्मणांना असावं असं जे वाटतं. ध्रुव बाळाचं स्थान आकाशामध्ये आहे, पण पृथ्वीवर ब्राह्मणाचं स्थान कुठे आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. परशुरामाला आपण एवढं मानतो, ब्राह्मण म्हणतो, भट म्हणतो, भिक्षुक म्हणतो. पुरातन काळापासून हे चालत आलेलं आहे की भट भिक्षुक म्हणजे काय आहे, दुसऱ्याच्या घरी जाऊन भिक्षा मागणे. आणि हा जर बेसिक ब्राह्मण आहे तो आजही नोकरी करतो, हे दुसऱ्याच्या घरी जाऊन भिक्षा मागण्यासारखंच आहे. माझं असं मत आहे की ब्राह्मण ह्यांनी आधी स्वतःची मुळं आपापल्या गावामध्ये इतकी वाढवून ठेवावी की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मला एकही गाव असं दिसत नाही की ते गाव ब्राह्मणाचं आहे किंवा तिथला कोणतरी ब्राह्मणाचा मोठा नेता आहे. सगळेजण मराठा समाजाचे, पवार शरद पवार म्हणलं की पुणेरी, अशोक चव्हाण म्हणलं की नांदेडचे, पण ब्राह्मणाचं कुठे स्थान? मला असं वाटतं की आजच्या ह्याच्यामध्ये ब्राह्मण खूप हुशार, अतिबुद्धिवादी. 2 ब्राह्मण एका ठिकाणी येऊ शकत नाही, एकमेकांशी बोलू शकत नाही, एकमेकांचे विचार त्यांना पडत नाही, एकमेकांनाच ते नावं ठेवण्यामध्ये पूर्ण आयुष्य घालवतात. तर मग ब्राह्मणाचं स्थान कसं राहील? आजच्या ह्याच्यामध्ये ब्राह्मण बुद्धिवाद आणि बुद्धीने खूप हुशार, तो जिथे जाईल तिथं हिऱ्यासारखा चमकतो आणि आसपास ब्राह्मणाशिवाय इतर 100 लोक एकत्र करतो आणि तो बासरात लंगडी गाय शहाणी असल्यासारखं किंवा मोठं राहतो. तर माझं असं मत आहे की इतरांच्या ठिकाणी तुम्ही नोकरी मागू नका, इतरांच्या ठिकाणी जाण्याचं तुम्ही टाळा. आपापल्या गावामध्ये तुम्ही असा काही व्यवसाय करा की ते गाव तुम्हाला आयुष्यभर नाही, पुढचे 500 वर्ष, तुमच्या 500 पिढ्या यांनी सोडलं नाही पाहिजे. आज माझ्याकडे माझा पिढ्यांचा इतिहास 450 वर्षापूर्वीच्या सगळ्यांची नावं माझ्याकडे आहेत, ज्याला मी नातं सुद्धा लावू शकत नाही. माझ्या 15व्या पिढीपूर्वी जे नाव होतं माझ्या यांचं, ते नाव माझ्याकडे आज आहे. मला असं वाटतं की औरंगाबाद मध्ये राहणारी ब्राह्मणांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी कुठेही पुणे, मुंबई, बेंगलोर आणि परदेशात पाठवण्यापेक्षा औरंगाबादमध्ये त्यांना असं काही स्थान निर्माण करून द्यावं की त्यांनी त्यांच्या पुढच्या 15 पिढ्यांनी औरंगाबाद सोडू नये. कदाचित ब्राह्मणाचं स्थान येत्या 500 वर्षानंतर औरंगाबाद हे एका ब्राह्मणाचं गाव आहे असं जाणवलं पाहिजे. धन्यवाद. एवढंच म्हणायचं. माझं नाव ब्रह्मणस्पती वसंतराव पिंपळे, मुकुंदवाडी इथे राहतो मी. आणि मला हे बोलायचं आहे की हे 14 एप्रिलला ज्या वेळेस जयंतीचा वगैरे कार्यक्रम असतो त्या दिवशी बरेचसे बुक स्टॉल लागतात. त्याच्यावरती अर्ध्याच्या वर पुस्तकं ब्राह्मणांच्या विरोधी, त्याच्यामध्ये काही पण चुकीच्या गोष्टी लिहिलेल्या असतात आणि संतापजनक अशा काही गोष्टी वक्तव्य केलेल्या असतात बऱ्याच जणांनी, मोठे मोठे लेखक आहेत त्यामध्ये. तर याच्यावरती काहीतरी कारवाई व्हावी, योग्य कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये जसं सरांनी म्हणल्याप्रमाणे अँटी ब्राह्मण जी काही वेबसाईट आहे त्यासारखं पुन्हा कोणी प्रयत्न करू नये की ब्राह्मण समाजावरती बोट दाखवण्याचा प्रयत्न होऊ नये. कृपया करून काहीतरी याच्यावरती योग्य कडक कारवाई व्हावी. धन्यवाद. या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री प्रदीपजी देशमुख बोलायचे का? सर, माझं नाव आहे म्हणजे
मी वक्त्याने मला बोलता येत नाही, पण मी बोलू इच्छितो की बरेच जण म्हणतात की ब्राह्मण विरोधी वक्तव्य होतात, पुस्तकात छापले जातं. तर माझं म्हणणं आहे की व्यक्तिशः आपण पहिले स्वतःहून कार्य करायला सुरुवात करायला पाहिजे. तर मी बरेच पुस्तकं वाचली आहेत, जे आहेत सावरकर आणि टिळकांना बऱ्याच शिवीगाळ पण केलेला आहे. तर सरळ मी टेलिफोन बूथवर जातो, कॉइन बॉक्सवर, आणि लेखकाचा फोन नंबर असतो तिथे, त्यांना फोन करायचा आणि सरळ तुम्हाला जे बोलायचं ते बोलू शकता की तुम्ही तुमच्या तरुणांचं दिशाभूल करता. जर का तुम्हाला स्वतःला लेखक जर का म्हणून घेत आहात, तर तुम्ही तुमच्या समाजाचं खूप मोठं नुकसान करतात खोटं बोलून. तर जे लेखक असतात ते पण आपल्यासारखे साधे माणसं असतात, तर त्यांना काही घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलं, आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, आणि आपल्या विरोधात कोणी बोलत आहे तर आपण अवश्य पुढे जायला काही हरकत नाही आहे. तर यापुढे माझं एक म्हणजे रिक्वेस्ट आहे तरुणांना स्पेशली, की जर का असं कुठे आढळलं तर स्टेप अप घ्या, थोडं पुढे जा आणि सरळ आपलं मत मांडा. घाबरायचं काही कारण नाही आहे. थँक्यू सर. अपेक्षा करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीपजी देशमुख यांचं आता मार्गदर्शन होईल. मी त्यांना विनंती करतो, मार्गदर्शन करा. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विश्वासराव मेहेंदळे, सुरेशजी देशपांडे, या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो, आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्तानं दुपारी प्रत्येक जणांनी पुरणाची पोळी किंवा काहीतरी गोडधोड खाऊन अत्यंत उत्तम भोजन केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी वैचारिक मेजवानी डॉक्टर मेहेंदळे यांनी आपल्याला दिली. ही वैचारिक मेजवानी इतकी सुंदर होती की याच्यामधला प्रत्येक पदार्थ हा सकाळच्या भोजनातल्या ज्या ज्या काही रसांनी भरीत असायला पाहिजे तितके सगळे रस त्यांच्या व्याख्यानामधून आपल्याला इथं मिळाले. आणि त्यांनी ब्राह्मणाविषयी, आपल्या समाजाविषयी जो मधुर रस असतो तो वापरलाच, पण जाता जाता आपल्या गुढीपाडव्याचा संकेत म्हणून जसं एक कडू असं आपण आज प्राशन करतो, तसं देखील अत्यंत मधुरपणे काही कटू गोष्टी सुद्धा आपल्या मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर मेहेंदळे यांचं भाषण मी पहिल्यांदाच व्यासपीठावरून ऐकलंय, आणि माझी मुलगी जितकी उत्सुक होती त्यांना पाहायला, ती नुसती पाहायला उत्सुक नव्हती, येऊनही बसली, ऐकायलाही होती, पण तिने सांगितलं की मी तुम्हाला मुद्दाम पाहायला आले. त्याच्या मागचं तिची उत्सुकता, त्या व्यक्तिमत्वाविषयी असलेला आदर हा तर भाव आहेच, पण मी पालक या नात्याने देखील त्यांना भेटण्याबरोबर त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक होतो. त्याचं कारण असं, अनेक वक्ते, अनेक विचारवंत, अनेक राजकीय नेते, वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी मंडळी, दिग्गज मंडळी ही आपण ऐकलेली असते, त्यांना पाहिलेलं असतं. पण मेहेंदळेविषयी एक उत्सुकता अशी होती की हा माणूस ब्राह्मणांविषयी अशा काळात बोलतोय की ज्या वेळेला ब्राह्मणांविषयी बोलणं हे प्रतिगामित्वाचं लक्षण समजलं जातं. आणि अशा वेळी ब्राह्मण समाजाविषयी अभिमान असला पाहिजे असं छाती ठोकपणे सांगून तो का असला पाहिजे याचं समर्थन अत्यंत विवेकशील पद्धतीने, एका वकिलाला लाजवेल अशा पद्धतीने देऊन ते प्रत्येक माणसाच्या मनाला पटेल, भावेल अशा पद्धतीने मांडणी करतात. ही गोष्ट दुर्मिळ आहे, म्हणून मला त्यांच्याविषयी विशेष आदर होता. मी तसा बालपणीचा संघ स्वयंसेवक, नंतर आमच्याच गावामध्ये आर्य समाज होता, आणि आर्य समाजाने माझ्यावर फार मोठे संस्कार केले. त्यामुळे मी आर्य समाजाच्या संस्कारानं संस्कारित झालेला कार्यकर्ता असा माझा वावर विद्यार्थी दशेमध्ये होता. हा उल्लेख एवढ्यासाठी मुद्दाम करतोय की एक वेगळं वळण, क्रांतिकारी वळण दयानंदांनी दिलं, त्या वळणात मी स्वतःला सामावून घेतलं होतं. आणि म्हणून जात आणि जातीय संघटना, जातीची संघटना
याच्यावर व्यासपीठावर जायचं की नाही, अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह माझ्या मनासमोर सातत्याने यायचं. लातूरला एकदा ब्राह्मण संघटनेला मला बोलवलं, एक विद्यार्थी नेता कार्यकर्ता या नात्यानं, म्हणून जायचं की नाही, आर्य समाजाचा मी कार्यकर्ता आहे, मी जायचं की नाही आणि येईल की नाही. मी त्यांना म्हणालो येतो. ते म्हणाले कसं काय म्हणाले, हे आर्य समाजाचे असून येतो कसं म्हणाले. मी त्यांना म्हणालो की एवढ्यासाठी येतो म्हणतोय की 76ला संजय गांधींनी युवक काँग्रेसची एक मोठी संघटना स्थापन केलेली होती आणि त्यावेळेला मराठवाड्यामधून युवक काँग्रेसचे पदाधिकारी ठरवायचं ज्यावेळेला ठरत होतं, त्यावेळेला माझं नाव महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ठेवलेलं होतं. विद्यार्थी आंदोलनातला एक नेता, विद्यार्थी नेता आणि काँग्रेसच्या शिवराज पाटील, विलासराव देशमुख यांच्यामुळं काँग्रेसच्या वळणामध्ये, उल्हास पवार माझे मित्र, त्यांच्यामुळे मी काँग्रेसकडे झुकत होतो, मुसा संघटनेत होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की यांना आपल्याला राज्य पातळीवरचा नेता करायचंय. आणि त्यावेळेला जी यादी केली तिच्यामध्ये माझं नाव गेलं नाही. आणि हे नाव का गेलं नाही हे मला ज्यावेळेला 3-4 वर्षामधून नंतर समजलं, त्यावेळेला ज्या नेत्यांनी ही यादी पाठवायची ठरवली त्यावेळेला सचिव या नात्यानं माझं नाव ज्यावेळेला एकाने सुचवलं होतं, गुणवत्तेच्या आधारे काँग्रेसमध्ये ब्राह्मण नसतात तरी देखील ब्राह्मण असून काँग्रेसमध्ये असणारा एक माणूस तरुण चांगला आपल्याला मिळतोय म्हणून ज्यांनी चांगल्या बुद्धीने माझं नाव सुचवलं होतं, त्यावेळेला ज्यांनी ही फायनल केली त्यांनी विचारलं हे देशमुख म्हणजे कोण. बसले होते, देशमुख म्हणजे कोण, हा प्रदीप देशमुख कोण आहेत. त्यांनी विचारलं म्हणजे काय, विलासरावचे कोण आहेत, किशनराव देशमुखचे कोण आहेत, याचे कोण आहेत. मग त्यांनी सांगितलं त्याचे कोणीच नाहीत. मग ते म्हणाले की मग कोण आहेत, ते आपले नाहीत. असं आहे काय म्हणले. मग ठीक आहे ठीक आहे म्हणले, मग फक्त इथं आळं मारू, यांना द्यायचंय आपल्याला पण हे नको. हे ज्यावेळेला माझ्या जीवनामध्ये घडलं त्यावेळेला मला असं वाटलं की कुठंतरी गुणवत्ता असून, योग्यता असून, पात्रता असून आणि देशमुख असून सुद्धा, देशमुख असून सुद्धा माझं ब्राह्मणत्व हेच जर माझ्या एका विशिष्ट कर्तृत्वाला संधी देण्याच्या आड असेल. पद आणि सत्ता म्हणत नाही, पद आणि सत्ता याची लालसा आम्ही कधीच बाळगणार नाही, पण कर्तृत्वाची संधी देखील नाकारली जात असेल तर मी ब्राह्मण आहे याची लाज बाळगण्यापेक्षा, हो मी ब्राह्मण आहे, तुम्ही जर असं विचारणार असाल की मी कोण आहे, देशमुख म्हणजे कोण, तर मी हो माझ्या गळ्यामध्ये जानवं असेल नसेल जानवं आहे आणि मी ब्राह्मण आहे हे म्हणायला मला लाज वाटत नाही. त्या दिवशी मला वाटलं की नाही, ब्राह्मण म्हणून त्या संघटनेत जायला हरकत नाही. अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो पण हा विषय नाहीये, ही वेळ नाहीये. मी माजलगावला गेलो, ब्राह्मणांचं एक संमेलन होतं, मेंदळे साहेब, ब्राह्मण समाजाचं माजलगावचं अधिवेशन खूप वर्षापूर्वी, 21 वर्ष झाली असतील. मला बोलवलं वक्ता म्हणून. आता हे माहित होतं की मी थोडासा वेगळ्या विचाराचा ब्राह्मण आहे पण काही विचार वेगळे आहेत म्हणून मी काही वेळेला टाळतो देखील की काही विचार आपले वेगळे मांडले तर अगदीच. मी तिथे जाऊन म्हणालो, त्याच वेळी महाराष्ट्रातल्या एका दिग्गज नेत्याने, तुम्ही ज्याचा उल्लेख 2-3 वेळा केला म्हणून मुद्दाम करत नाही, फार रिपिटेशन आपल्या याच्यात नको म्हणून, त्या नेत्यांनी सांगितलं की 2% काय काळजी करता. आपलेच जालना जिल्ह्यात ते वक्तव्य झालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर माजलगावला अधिवेशन झालेलं होतं. मग मी त्यांना म्हणालो की आपण ऋग्वेदांची संमेलनं, यजुर्वेदांची संमेलनं, कानवशाखीय संमेलनं, ठीक आहे शाखांची संमेलनं, जशी जातीची संमेलनं व्हायला पाहिजे तशी शाखांची संमेलनं व्हायला पाहिजे असं कुणाचं मत असेल ठीक आहे, पण काश्मीर ते कन्याकुमारी संपूर्ण भारतातल्या ब्राह्मणांचं जर संघटन झालं, बहुभाषिक आणि बहुप्रादेशिक ब्राह्मणांचं संघटन झालं तर ही भाषा बोलणं कोणीही हिंमत करणार नाही. हा विचार पहिल्यांदा
माझं गावच्या संमेलनामध्ये मी मांडलं आणि म्हणालो की का कौल आणि आयर हे आपल्याला आपले वाटत नाहीत. आणि हा विचार जेव्हा मांडला, हा विचार मांडून मी खाली आलो, त्यावेळेला मला वाटलं थोडं कौतुक होईल. मला खूप लोकांनी असं सांगितलं की देशमुख साहेब असं कसं विचार मांडताय, हो आपण एका विशिष्ट याच्यातून आलं पाहिजे. मी आणखी दुसरे 2-3 विचार मांडले होते जे थोडेसे आर्य समाजाच्या विचाराचे होते, म्हणून त्याचाही कदाचित तो हे असेल. पण मग त्यांनी सांगितलं की हे असं कसं शक्य आहे, म्हणजे आपल्यातल्या शाखाभेद मिटवायचे, आपल्यातले सगळे प्रांतभेद मिटवायचे, नाही नाही हे थोडंसं काहीतरी वेगळं वाटतंय. पण नंतरच्या काळामध्ये बहुभाषिक संघटना उभी राहिली आणि ती अपरिहार्यता ठरली. एखादा विचार सुरुवातीला मानला जातो त्यावेळेला तो मनात पटत नसतो. आपल्या शाखा मिटवा हा विचार 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी कुणालाही पटला नसता. माझ्या घरात पूर्वी ऋग्वेदांच्या व्यतिरिक्त कुणाकडे मुलगी द्यायची किंवा ऋग्वेदाच्या व्यतिरिक्त कुणाची मुलगी करून घ्यायची किंवा मुलगा, हा विचार देखील 40 वर्षापूर्वी शिवत नव्हता. एखादं घडलं तर त्यावेळेला विचारायचे की तुम्हाला हे मिळत नव्हतं का, ब्राह्मण तर सोडा. अगदी शाखेचा विचार देखील थोडीशी भिन्नता आली तर तसे प्रश्न व्हायचे. समाज पुढे गेलाय आणि आज आपण बहुभाषिक बहुप्रादेशिक अशा प्रकारचं संघटन उभं करतोय. आणि अशा वेळी आपल्याला मनापासून असं वाटलं पाहिजे की ब्राह्मण समाज हा आपण ब्राह्मण म्हणून जे उभं राहत असू त्यात गैर काही नाही. मेंढे साहेबांनी सांगितलं की आम्ही आमची संघटना कुणाच्या विरोधासाठी करत नाहीये, आम्ही आमची संघटना ही आमच्याच समाजाच्या कल्याणासाठी आणि आमच्या समाजावर अन्याय होऊ नये. थोडक्यात सांगायचं तर आम्हाला कुणाकडून अपेक्षा नाहीये, पण आम्ही आमची उपेक्षा मात्र होऊ देणार नाहीये. एवढं जरी आपण मनापासून बाळगलं तरी मला वाटतं निश्चितपणे ब्राह्मण समाजाच्या संघटनेचं उपेक्षा. आणि या दृष्टिकोनातून जाती अंताचा विचार आज काही नेते मांडतायत. आणि ब्राह्मण समाज हाच एकमेव समाज असा आहे की ज्यांनी 2-3 काव्यातून उदाहरणं दिली की ब्राह्मण समाजच हा असा आहे की ज्यांनी जाती अंताचा विचार सगळ्यात पहिल्यांदा मांडलेला आहे. आणि वेद सुद्धा मनुर्भावासारखी जी शिकवण देतो ते वेद देतोय. आणि या वेदांचं पुन्हा एकदा आपल्याकडे स्मरण करून देण्याचं काम, वेदाला विसरणाऱ्या समाजाला वेद ही सर्वश्रेष्ठ आहे आणि वेद हे मनुर्भावाची शिकवण देतात, विश्वात्मकतेची शिकवण देतात, हे सांगण्याचं काम ब्राह्मण समाजच करतोय. ही गोष्ट आपल्याला अभिमानाची वाटत नाहीये का? म्हणून आपल्यातलंच जे एक न्यूनगंड असतो. जाता जाता मेंढा असं मी आपल्याला एक सांगेन की जरी ब्राह्मण म्हणून आपण एक होत असलो ना तरी मला माझ्या अध्यक्षपदाला पाडण्यासाठी मात्र ब्राह्मणच कारणीभूत असायचे बरं का. वकील संघाचा अध्यक्ष म्हणून मी उभा राहिल्याबरोबर पहिल्यांदा मला ब्राह्मणांनीच मतदान दिलं नाही आणि पाडलं. मग अशी एक आमचे मित्र म्हणाले की ब्राह्मणच ब्राह्मणांचे पाय ओढतात, बाकीच्यांना बोलण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. फळे मला मदत करतात. माझा पहिला गौरवांक अनिल फळेंनी काढला. पण गौरवांक काढणे इतके देशमुख मोठे आहेत का असं आपल्यातलाच एक म्हणाला, हेही मला माहित आहे. मगाशी ते म्हणाले की आता किमान आपण आपल्याविषयी वाईट बोललो तरी सोडून देऊया. मला ते फार आवडलं. किमान सुरुवात आपली मेंढे साहेब तिथून जरी आपण केली ना. मला असं वाटतं ब्राह्मणच आहे. माझ्या दृष्टीने अनिल फळे हे ब्राह्मणच आहेत. ब्राह्मण कोण? जो शिकला, जो सुसंस्कारित झाला तो ब्राह्मण. AR अंतुले यांना विद्याधर गोखल्यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे की माझ्या दृष्टीने AR अंतुले हे ब्राह्मण आहेत. सगळे बघायला लागले की काय आहे. तेव्हा विद्याधर गोखल्यांनी केलेली व्याख्या ही की जो शिकला, जो सुसंस्कारित झाला, जो इतरांची निंदा नालिस्ती करीत नाही, स्वतःला टग्या फग्या अमकं तमकं काही म्हणत नाही, तो ब्राह्मण. म्हणून अनिल फळे तुमच्याशी असं वागतात. त्याचं कारण ते सुसंस्कारित आहेत आणि ब्राह्मणांपैकीच आहेत. तेव्हा आज या निमित्तानं मी एकच सांगेन
की हे जे व्यासपीठ इथं तयार केलेलं आहे यातला विश्व शब्द देखील अतिशय मला भावतो, कारण आपणच विश्वात्मक विचार करतो. विवेकानंदांचा विचार असो, दयानंदांचा विचार असो, हे विचार हे विश्वात्मक विचार आहेत, माणुसकी निर्माण करणारे, माणुसकीची जपणूक करणारे. म्हणून मी असं म्हणेन की जातीची सबलता ही जाती अंताला पूरक ठरणारी निश्चितपणे ठरेल. म्हणून जाती सबलीकरण जे आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून करतोय तिचा उद्देश मात्र अंतिमतः मनोरभाव हा असला पाहिजे, एवढीच माझी माफक अपेक्षा या माध्यमातून आहे. आणि ब्राह्मणांना हे सांगण्याची कुणीही आवश्यकता नाही, कारण ते स्वतःच त्या दृष्टिकोनातून जीवनामध्ये वागत असतात. फक्त त्यांची अपेक्षा एवढीच आहे की आम्ही चांगलं वागतो ना, निदान आम्हाला चांगलं वागू द्या. कुठं जरी MPSC मध्ये मेरिटमध्ये आलो असू. माझे एक मिळून आहेत, त्यांना गावाचं नाव होतं, गावाच्या नावावर ते बेलकुंडकर समजा नाव आहे त्यांचं. म्हणजे एक उदाहरण देतो, त्यांना 3 वेळा जजच्या परीक्षेला गेल्यानंतर विचारलं की पण तुमचं खरं नाव काय? माझं नाव हेच आहे. तर ते म्हणाले नाही, हे गावाचं नाव आहे म्हणले. म्हणजे काय असतं म्हणाले की जाधव, पाटील, शिंदे, जोशी, आधी जाधव, पाटील, शिंदे करत करत जोशी, कुलकर्णी. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला तेच पाहिजे का? म्हणाले की आम्ही कुलकर्णी आहोत. समोर टाकलं त्यांनी. म्हणजे काय, शेवटी तुम्ही MPSCला मेरिटमध्ये ज्यावेळेला विचार करता त्यावेळेला हा विचार करता का? हा जर विचार होत असेल तर ब्राह्मण समाजातला तरुण चिडणार नाही का? मग कोणी उत्तर देतं की नाही, इतक्या पिढ्यांमध्ये तुम्हाला सगळं मिळालं, मग आता आम्ही विचारलं तर काय होतं? तुम्ही इतके दिवस केलं नाही का? मी म्हणतो ते नाही. म्हणजे कदाचित आम्ही अन्याय केला असेल, त्याचं पापक्षालन ठीक आहे, आम्ही करतोय. पण अन्यायाने उत्तर देणं म्हणजे न्याय, हे न्यायशास्त्रात बसत नाही. अन्यायाला न्याय देऊन उत्तर देणं हे न्यायशास्त्रात बसत असतं. हा न्यायशास्त्राचा जो पहिला जो सिद्धांत आहे तो आज पायदळी तुडवला जातोय, याची खंत आमच्या तरुणांना आहे. म्हणून मी असं म्हणतो की आमचा तरुण माणूस आज इथं का दिसत नाहीये? आज का दिसत नाहीये? मेंदळे साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. त्याला असं वाटतं की या सगळ्यापेक्षा मी आता अधिक स्वतःच्या पायावर सबल होऊया, आणि मी सबल झाल्यानंतर आपोआपच माझा समाज सबल होईल. या संघटनेपेक्षा मी सबलतेकडे जातो, माझं करिअर करतो. पण त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला ना, हे सगळं कराल, पण सत्ता आणि सत्तेची केंद्र याच्यापासून जर तुम्ही दूर जात असाल तर तुमच्या सबलतेला उद्ध्वस्त करणाऱ्या यंत्रणा ह्या अधिक मजबूत होतील. म्हणून इथे कुलकर्णी नगरसेवक आपल्याला आवश्यक असतात. कशासाठी आवश्यक असतात? म्हणून राजकारणामध्ये हायकोर्ट जज, राजकीय नेता, IAS अधिकारी या सगळ्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा ब्राह्मण समाजानं आपल्या गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या आधारे जाण्याची गरज आहे. पण ते जात असताना आज जे भ्रष्टाचाराची वाळवी नोकरशाहीला लागलेली आहे ना, आपण जेव्हा त्यावर जाऊ त्यावेळेला असा भ्रष्टाचार आमच्या हातून घडणार नाही, याचे आदर्श जे आपण पूर्वी उभे केले ते आदर्श पुन्हा एकदा जर उभे केले तर पुन्हा लोक म्हणतील की नाही, हीच माणसं बरोबर होती. आजच म्हणायला लागलेले. आज काही लोकांच्या तोंडी येतं की हेच बरे होते, जोशी कुलकर्णीच बरे होते आपल्याला, असं आजच खूप लोक म्हणतायत. मी स्वतः जातीचा कधीही समर्थक नाहीये. माझ्या राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात कुठेही विचारावं लागतं की हे देशमुख म्हणजे ब्राह्मण आहेत का, इथपर्यंत आम्ही आमच्या वैयक्तिक चारित्र्यातून आणि विचारातून आमचे स्वतःचं जे जीवन घडवलंय ते कुठल्याही जातीला कधीही थारा दिलेला नाही. पण ज्या वेळेला आमच्यावर जात म्हणून तुम्ही अन्याय करत असाल त्यावेळेला इतके आम्ही दळबद्री नाहीत की त्याही वेळेला आम्ही गप्पच बसू, नाही चालणार आहे. म्हणून आम्हाला फक्त तुम्ही उपेक्षा करू नका,
एवढंच सांगण्यासाठी ही संघटना आहे आणि या संघटनेचं मी मनापासून समर्थन करतो आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी मला बोलवलं, हा माझा सन्मान आहे. मेहेंदळींसारख्या अत्यंत समतोल विचार घेऊन मला असं वाटलं होतं की मी इथं अध्यक्षस्थानी आहे. त्यांनी असा उल्लेख केला की मला उज्ज्वल निकमांनी असं अभय दिलं की आता तुम्ही हे लिहिलंय तर मी तुमच्या पाठीशी आहे, आता मी बोलणार आहे, कारण देशमुख मला अभय नक्की देतील. मला असं वाटलं की काहीतरी एक असं मीडियाला एक विधान जाणार आहे की ज्यामुळे मला उद्या निश्चितपणे डिफेन्सला तुम्ही मला ती संधी दिली नाही, कारण खऱ्या अर्थानं तुम्ही ब्राह्मणत्व सिद्ध केलं. जो मेसेज पोचवायचा तो पोचवलाय. मेंदळे साहेब, आपण जो मेसेज पोचवायचा तो पोचवलाय, पण ज्या पद्धतीने पोचवायला नको ती पद्धत कशी असते हेही तुम्ही दाखवून दिलंय. त्यामुळे तिथे डिफेन्सची गरज नाही आहे. उज्ज्वल निकम माझे क्लासमेट, त्यांचं पहिलं सार्वजनिक व्यासपीठावरचं भाषण मीच इथं घडवून आणलं. मला आनंद वाटला की आज मला डिफेन्सची एक संधी त्यांनी दिली, पुढे कधीतरी नक्की घेईन ती.